नवी मुंबई ही विद्यानगरी म्हणून उदयास येत आहे आणि याच नवी मुंबईमध्ये मुंबईच्या धर्तीवरची जी जी जगप्रसिद्ध मुंबईमध्ये सेंट्रल लायब्ररी आहे त्याच धर्तीवरती नवी मुंबईमध्ये देखील आपण माझ्या मागे बघू शकता की सेंट्रल लायब्ररी उभारण्यात आलेली आहे। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही जी मध्यवर्ती ग्रंथालय हे उभारण्यात आलेलं आहे। तब्बल 45 कोटी रुपये खर्च करून अद्ययावत अशी ही सेंट्रल लायब्ररी करण्यात आली, ज्याच्यामध्ये आर्ट गॅलरी आहे, त्याच्यामध्ये ई लायब्ररी आहे, अशी अद्ययावत ही लायब्ररी आहे, ज्याच्यामध्ये नव्या मुंबईत जे शिकायला येणारे नव्या मुंबईतली स्थानिक विद्यार्थी इतर राज्यातून परदेशातून येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे। कारण या लायब्ररीमध्ये अद्ययावत लायब्ररी असल्यामुळे यामध्ये सगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत। लवकरच या लायब्ररीचं नामकरण देखील होणार आहे आणि लोकार्पण देखील होणार आहे। आपल्यासोबत भाजप आमदार मंदा म्हात्रे आपण त्याच्याशी बोलूया। ताई, काय म्हणाल, नव्या मुंबईमधली मुंबईच्या धर्तीवरती जी सेंट्रल लायब्ररी त्याच पद्धतीने लायब्ररी उभारण्यात आलेली आहे, अद्ययावत अशी लायब्ररी उभारण्यात आली आहे, त्याची पाहणी आपण आज केली आहे। असं आहे की मुंबईमध्ये सुद्धा अशी लायब्ररी नाही आहे आणि पुण्यात पण नाही आहे। आपण याच्यामध्ये मतिमंद, अपंग, अंध या मुलांची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे। इतर मुलं तर शिकणारच आहे, सर्व भाषिकांना सर्व भाषेची पुस्तकं उपलब्ध होणार आहे। इथे जर आपण बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी कला दालन पण उभं केलेलं आहे, कलाकारांसाठी अशा वेगवेगळ्या सुविधा, प्रकाश योजना। मुळामध्ये माझं मत होतं की प्रकाश योजना पाहिजे, विद्यार्थ्यांना लाईट गेली पण इथे आपण सोलर पण आपण इथे लावलेले आहेत आणि अशा प्रकारे सगळ्या दालनामध्ये आपण कॉम्प्युटर सिस्टीम केलेले आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना कुठेच, म्हणजे मी आता आर्किटेक्ट बरोबर आणि कॉन्ट्रॅक्टर बरोबर जेव्हा मी रोज अधिकाऱ्यांबरोबर संपर्कात असायची त्यावेळी मी त्यांचं वेळोवेळी येऊन आणि सिडकोकडनं हा प्लॉट मिळवण्यापासून मी मेहनत केलेली आहे। नुसती माझ्या नेतृत्वात बांधली नाही तर प्लॉट मिळवला, त्याचं आर्किटेक्ट नेमणं, त्यांना करणं, त्या सगळ्या कामामध्ये मी त्यांना सहकार्य केलं। म्हणून आज एवढी मोठी वास्तू उभी आहे। आणि ज्यावेळी ही बनवत होती त्यावेळी पुस्तकांचा आत्मा किंवा संविधानाचा आत्मा किंवा ज्यांनी या भारत देशाला संविधान दिलं, आमच्यासारख्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, आम्ही आज आमदार म्हणून डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज इथे आम्ही उभी आहे आणि त्यांचं नाव या पुस्तक आत्म्याच्या लायब्ररीला मिळावं असं माझी, जेव्हा दुसरे अधिकारी होते तेव्हाही त्यांना मी सांगितलं होतं की या सेंट्रल लायब्ररीला नाव देताना परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं। मी सगळ्या नगरसेवकांना, अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपल्याकडे, कारण बाबासाहेबांचं नाव देणं मागे फार मोठं कारण आहे। पण बाबासाहेबांनी जे काम केले पुस्तकांच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून, त्या नेत्याचं नाव असणं नव्या मुंबईमध्ये, माझ्या बेलापूरमध्ये काहीच नाही बाबासाहेबांचं, म्हणून मी हे नाव देणार। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सध्या नवी मुंबई खासियत ती म्हणजे वनमंत्री गणेश नाईक यांनी UDCPRच्या माध्यमातून टार्गेट केलेल्या नगर विकास विभागाला, आणि त्यांनी म्हटले की नवी मुंबई शहरात बजबज फ्री होऊन जाईल। काय नक्की ह्या सगळ्या या वक्तव्यावरती तुम्ही म्हणा? असं आहे की ज्यावेळी नवी मुंबई रिडेव्हलपमेंट निघालं त्यावेळी त्या नेत्यांनी बोलायला पाहिजे होतं, अडवायला पाहिजे होतं की रस्ते काय आहेत, ट्रॉफिक काय आहे, पाणीची व्यवस्था काय आहे, एक मोरबे धरण आहे ते सुद्धा आता पुरत नाही, पुढे काय होईल, हे सगळ्या व्यवस्था त्यावेळी ते बोलले नाहीत आणि आता बोलतात त्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे। माझं मत आहे की पंतप्रधान मोदी साहेब यांचं आणि देवेंद्र भाऊ महाराष्ट्राचं यांचं स्वप्न आहे की गोरगरिबाला घरं मिळाली पाहिजे आणि ती मिळणारच आहेत आणि आता बोलून भांडण करून काही उपयोग नाही। बरं, मला एक सांगायचं आहे की या कॉन्ट्रॅक्टर बिल्डरांना फोन कोण करतो, कुठला युवराज करतो, कोण पार्टनरशिप मागतं, कोण घरदारं मागतं, कोण कार्यकर्त्यांना कामं मागतं, हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ते चौकशी लावली पाहिजे आणि ह्याच्या मागे कोण कोण याचा शोध घेतला पाहिजे। कोण आहे पण असं काय तुम्हाला? आपल्याला माहिती आहे ना कोण आहे ते। बॅनर पोस्टर लावून विकास नाही, विकास याला बोलतात कामाला। पण यामध्ये शिवसेना आणि भाजप आमने सामने आले, थेट गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या याच्यावरती बोललं जाते। आता त्यांचं आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघून घेतील। आपण पाहतो की या नवी मुंबईतल्या एकंदरीत जो काही डेव्हलपमेंट होते त्यामागे कोण आहे, त्या सगळ्या बिल्डरांना नक्की फोन कोण करतोय आणि त्याचा फायदा कोण घेतोय हे देखील पाहणं गरजेची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेली आहे। म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।